माझं बोलण्याचा स्वर सुद्धा एक स्टेप वरती असतो. सगळे जनरली सगळे बोलतात त्याच्यापेक्षा. खरंय. तर त्यामुळे काय तो लोकांना ते ग्रीप पकडते लोकांवरती ते. हा माझा अनुभव इतक्या वर्षाचा. सगळं तर मला मुळात ते हेच आवडलं संबंध. स्क्रिप्टच संबंध आवडलं. म्हणजे कारण प्रश्नच नाही. आणि असा रोल एक वेगळाच रोल आहे तो. किंबहुना सध्या प्रत्येक कॅरेक्टर ही वेगळी आहे. कारण काय माहिती जनरली यंग कॉमेडी माणसांची दाखवली जाते. पण ही एक उतारवयातली कॉमेडी आहे. आणि ती त्याला एक वेगळाच रंग असतो. विनोद हल्ली ज्याच्याकडे बघितलं जातं त्याचे हल्ली भिंग बदलली आहे, दुर्बीण बदलली आहे, चष्मे बदलले आहेत, वरचष्मा आलाय. अशा वेळेला विनोद ज्या पद्धतीचा तुम्ही करत आलात आणि तो इव्हॉल्व्ह होत आला त्या संक्रमणावस्थेतून आत्तापर्यंत, आत्ताचा विनोद ह्याकडे तुम्ही कसं पाहताय? आणि अशी जमवाजमी मधला विनोद, कारण त्यातली एक अत्यंत थिन लाईन आहे, धूसर सीमारेषा आहे. तेच मला म्हणायचं आहे. एकदम थिन लाईन आहे ही फार सांभाळून चालावी लागते. जरा इकडे जातो वर तिकडे जातो अंडर होते. तर अंडर केलेला विनोद आहे ना हा वेगळाच आहे. तो करतो तेव्हा लोकांना आवडतो तो, त्याबद्दल काय नाही. पण जरा थोडी त्याला जर म्हणजे काय म्हणून आपण लावून हे केलं थोडंसं, जास्ती नाही, खरंय. ते केलं तर ते लोकांच्या लक्षात जास्ती राहतं, असा माझा अनुभव आहे. त्यामुळे माझं एक स्टेप वरती असतो मी. माझं बोलण्याचा स्वर सुद्धा एक स्टेप वरती असतो. सगळे जनरली सगळे बोलतात त्याच्यापेक्षा. खरंय. तर त्यामुळे काय तो लोकांना ते ग्रीप पकडते लोकांवरती ते. हा माझा अनुभव इतक्या वर्षाचा. पण लोकेशने ज्या दिवशी तुम्हाला स्क्रिप्ट दिली किंवा तुमचं बोलणं झालं, त्याच्यानंतर एका रात्रीत तुम्ही ती वाचलीत आणि त्याला रिवर्ट केलं तसं कानावर? हो, तसंच आहे. वाचल्यानंतर सगळं तर मला मुळात ते हेच आवडलं संबंध. स्क्रिप्टच संबंध आवडलं. म्हणजे कारण प्रश्नच नाही. आणि असा रोल एक वेगळाच रोल आहे तो. किंबहुना सध्या प्रत्येक कॅरेक्टर ही वेगळी आहे. खरंय. याचा अर्थ कॅरेक्टरायझेशन त्याचं जे केलेलं आहे ते इतकं सुंदर आहे. आणि ते लोकांना निश्चित आवडेल. निश्चित. ह्या सगळ्यामध्ये म्हणजे टायटल जे आहे अशी ही जमवाजमवी, ते बनवाबनवीशी कुठेतरी नातं सांगणार आहे. ज्यावेळेला तुम्ही बनवाबनवी करत होतात तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये आत्ताला म्हणजे हे आपण करत असताना मनात कुठेतरी वाटलं की हे क्लिक होईल. हो. आणि ह्या सगळ्या गोष्टी तसा हंच जो आपल्याला येतो आतून की वाटणं जे आहे ते मला वाचल्यावरच आला होता. वाचल्यावरच आलं होतं की हे काहीतरी वेगळंच आहे, हे काहीतरी चांगलं नाही. कारण काय माहिती जनरली यंग कॉमेडी माणसांची दाखवली जाते. पण ही एक उतारवयातली कॉमेडी आहे. आणि ती त्याला एक वेगळाच रंग असतो. ह्यातला शब्द आहे ना, जमवात जमवी, ही गंमत आहे. म्हणजे हो. कारण जमणं ह्याला वेगळ्या अर्थानं, नातं वेगळ्या अर्थानं त्याला अध्यरूत असलेला शब्द आहे खरं तर. तो वेगळ्या अर्थाने अधोरेखितही होतो. या सगळ्यावर तुम्ही कशा अर्थानं प्रकाशझोत टाकाल? कारण इतके सिनेमे केल्यानंतर त्यातलं नातं फुलत नेणं, फुलवत जाणं, म्हणजे अगदी दादांपासून आता लोकेशपर्यंतचे इतके दिग्दर्शक झाले, त्या फुलणाऱ्या नात्याबद्दल तुम्ही सांगा. आणि त्या दिग्दर्शकाच्या हातोटीबद्दल तुम्हाला काय वाटतं? पूर्वी काय माहितीये, मुळात लिहिली ही गोष्ट दिग्दर्शकानेच लिहिलेली असल्यामुळे त्याला माहिती, त्या विचारानेच त्याने लिहिलेली आहे. खरंय. म्हणजे संगीतकाराला गाता येणं याच्यासारखं जशी गंमत नसते तसं आहे. तसं त्यामुळे काय झालं, त्याला काय घ्यायचं अशी तो पक्का आहे. काय जास्ती कसे प्रश्न आले की बाबा काय, आपण त्याला फक्त थोडं पॉलिशिंग करायचं एवढंच. कारण त्यांनी ते बरोबर लिहिलेलं आहे तसं, ज्याला पाहिजे त्या कॅरेक्टरला योग्य असं लिहिलेलं आहे. त्यामुळे काय फारसं काही करावं, जास्ती करायला लागलेलं नाही. पण माझं आणि त्याचं काय ट्युनिंग जमलं. माझं असं माझं कोणावर जमलं की मग काय तिकडे काय बोलायचं नाही मग आपण.